हॅलो गाईज, वेलकम टू वानीज केक अँड किचन. आज आपल्याला होती हाफ KG रसमलाई केकची ऑर्डर. जसं की तुम्ही बघू शकता, मी बॅटर वगैरे रेडी केलेलं होतं. सो इथं बॅटर व्यवस्थित बेक झालेलं होतं. त्याला थंड करून डिमोल्ड करायला घेतलं आणि तुम्ही बघू शकता ते किती छान पद्धतीने डिमोल्ड झालेलं आहे. एकदम फ्लफी आणि सॉफ्ट झालेलं आहे आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे. त्याच्यामध्ये मी रसमलाईचं एसेन्स यूज केलं होतं आणि मी सोबतच इकडे क्रीम पण काढून ठेवली होती, ज्याने की ती व्यवस्थित लिक्विड फॉर्ममध्ये येईल. सो मी आता बीटरने तिला बीट करून घेते आणि मी रसमलाईचं जे इसेन्स आहे ते थोडंसं क्रीममध्ये पण टाकलं होतं. सो जो रसमलाई केकचा जर टेस्ट राहील ना, तो जरा छान टेस्ट करेल. इकडे मी क्रीम करायला घेतली आणि तिकडे लेअरिंग्स पण करून ठेवलेल्या होत्या, ज्याने की आपला जो स्पॉन्ज आहे तो थंड होऊन जाईल. आणि सोबतच शुगर सिरप पण रेडी करायला ठेवलेलं होतं. आणि आता तुम्ही बघू शकता माझी क्रीम एकदम छान पद्धतीने रेडी झालेली होती. आपण थोडा वेळ त्याला फ्रीज करून घ्यायचं होतं आणि नंतर मग ते जो बेस आपला रेडी होता त्याचे लेयर्स कट करून घेतले आणि शुगर सिरप प्लस रसमलाईचा जो रस असतो तो मी मिक्स केलेला होता थोडासा. आणि मग इकडे आपण लेयर आयसिंग करून घेऊयात त्याला. आता तुम्ही बघू शकता माझा जो क्रीमचा कलर आहे तो येलो आहे, कारण मी रसमलाईचा जो रस असतो ना तो पण त्यात ॲड केला होता, ज्याने की टेस्ट अजून छान होईल केकची. सो आपण याला व्यवस्थित लेअरिंग करून घेऊयात. आणि आपण शुगर सिरप यासाठी ॲड करतो की जो स्पॉन्ज असतो ना त्याचा हार्डनेस कमी व्हावं. जसे की तुम्ही बघू शकता आता 3 लेअर केल्या होत्या. मी त्याला 1 तास फ्रीज करून घेतलं होतं क्रम कोट करून. आता आपण त्याला फ्रॉस्टिंग करून घेऊयात. प्रॉपर आयसिंग जेव्हा आपण करतो ना केकला, तेव्हा केक एवढा छान वाटतो ना. आणि होम बेकर म्हटल्यावरती केकचा जो वेट असतो तो कधीच ॲक्युरेट नसतो, जास्त असतोच. आता त्याला व्यवस्थित आपण फिनिशिंग देऊयात. तुम्ही बघू शकता आता किती छान पद्धतीने त्याचे एजेस पण दिसत आहेत आणि एकदम क्लीन शेप आलेला आहे. केकचं रेफरन्स आपल्याला कस्टमरांनी ऑलरेडी पाठवलेलं होतं, त्या बेसिसवरतीच आपण पूर्ण केकचं डिझाईन केलेलं आहे. फायनली तुम्ही बघू शकतात केकचा जो टेक्स्चर आहे एकदम छान आणि एकदम व्यवस्थित दिसतो आहे, ज्याने की आपण म्हणजे जो कस्टमरचं रिक्वायरमेंट असतात ना ते एकदम फुलफिल करू शकतो. आणि जेव्हा आपला केक व्यवस्थित फ्रॉस्टेड असतो ना तेव्हाच तो टेक्स्चर एकदम छान देतो. आता आपला टेक्स्चर देऊन झालेला आहे. आपण त्यावर आता डिझाईन करूयात. डिझाईनमध्ये नॉर्मलच आहेत, क्यूटशे बोज आहेत छोटे छोटे पिंक कलरमध्ये आणि व्हाईट कलरचे स्प्रिंकल्स आहेत. सो आपण ते काढूयात आता. फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं थंड पण केलेलं आहे. आता आपण त्याला फायनल टचअप देऊयात. आपली डिझाईन काढून घेऊयात आणि जे काय डेकोरेशन आहे स्प्रिंकल्स वगैरे ते सगळं करूयात. आणि जसं की आपल्याला कस्टमरने रेफरन्स दिलेलाच आहे की त्यांना असं असं रिक्वायरमेंट आहेत त्यांच्या. सो आपण त्यानुसारच त्या केकवर वर्क करूयात. आणि तुम्ही बघू शकता हा केक इतका पिंटरेस्टी वाईब देतो आहे ना, आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन पण इतकं मस्त आणि छान आहे. सो आपण त्यावर वर्क करूयात. लेट्स सी. फायनली गाईज आपला केक रेडी झालेला आहे. स्प्रिंकल्स वगैरे सगळं लावून झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात कलर टेक्स्चर किती छान आलेलं आहे. सो आपण इथेच आपला व्लॉग एंड करूयात. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.